आणि आता एक महत्त्वाची बातमी मुंबईच्या भांडूपमध्ये संजय दिना पाटील यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे। संजय दिना पाटील हे शिंदे गटात गेल्यामुळे त्यांच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे। अगदी शेवटपर्यंत संजय दिना पाटील यांनी आपली भूमिका जाहीर केली नव्हती, मात्र आज दिल्लीमध्ये संसदीय पक्षाच्या बैठकीमध्ये ते येतो असं सांगून आले नाहीत आणि त्यामुळेच ते शिंदे गटात सामील झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता भांडूपमध्ये संजय दिना पाटलांविरोधात आंदोलन करण्यात येते। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांच्याकडून। रिजवान, काय अधिक माहिती? भांडूपमध्ये संजय दिना पाटील यांच्या विरोधात आंदोलन झालंय। हेमाली, आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे पक्षाचे 6 खासदार जे आहेत ते ऑपरेशन टायगरच्या अंतर्गत त्यांची बंडखोरीची मार्ग जे आहेत ते होताना आपल्याला दिसून येत। सध्या मी देखील संजय दिना पाटील यांच्या निवासस्थानाच्या बाहेर उपस्थित आपण पाहतोय की कशा पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले जे संजय दिना पाटील हे बंडखोरांच्या नावामध्ये त्याचे देखील नाव आहे आणि त्याचमुळे कुठेतरी आता ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील आक्रमक झालेले आहेत। त्यामुळे संजय दिना पाटील यांच्या भांडूप निवासस्थानाबाहेर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात हे कार्यकर्ते जे आहेत ते आंदोलन करताना दिसत आहेत। त्यामुळे ज्या पद्धतीने गृह मंत्रालयाच्या माध्यमातून या 6 खासदारांना जे आहे ते Y+ची सुरक्षा जी आहे ती तातडीने द्यावी असा डीजीपींना आदेश जो आहे तो या ठिकाणी गृह मंत्रालयाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि त्याचमुळे संपूर्ण पोलिसांच्या माध्यमातून देखील खबरदारी जी आहे ती या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। त्यामुळे संजय दिना पाटील यांच्या निवासस्थान जो संजय दिना एस्टेट इथून जे आहे ते भांडूप स्टेशनपर्यंत मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आला, जेणेकरून कुठलाही कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची संपूर्ण खबरदारी जी आहे ती या ठिकाणी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून घेण्यात आली आहे। विशेषतः ज्या पद्धतीने दंगल विरोधी पथक असो किंवा राईट कंट्रोल असो, त्याचबरोबर भांडूप पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की संपूर्ण ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील या आंदोलनामध्ये सहभाग झालेले आहेत। ज्या पद्धतीने मातोश्रीवरून स्पष्ट आदेश जो आहे या कार्यकर्त्यांना आलेला आहे की जिथं हे खासदार भेटेल तिथे त्यांना तुडवा अशा आदेशानंतर कुठेतरी संपूर्ण मुंबईमध्ये जे आहे ते कार्यकर्ते जे आहेत ते आंदोलन करताना आपल्याला दिसून येते। आपण पाहतोय की या सर्व कार्यकर्त्यांच्या हातमध्ये आपण पाहतोय की सर्वच खासदारांविरोधात रोष व्यक्त केला जातो आहे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून आणि त्यामुळेच हे आंदोलन केलं जातं आहे।